नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 मेचा भाग. सुरुवातीला आपण पाहतोय की अवनी तिच्या घरातील जिन्यावर काल तिच्या लग्नाबद्दल झालेल्या विषयावर तिच्या वडिलांनी सांगितलेलं असतं की हे लग्न ठरलेलं आहे ह्याबद्दल ती विचार करत असते. तेवढ्यात तिची वहिनी ती जिन्यावरून खाली येत असते. ती म्हणते, काय काय झालं, अशी का बसलीयस? तेव्हा अवनी म्हणते, काय नाही झालं, जा तू, असं म्हणते. मग स्वाती तिच्या हातातील कप बाजूला ठेवून म्हणते, काय काय झालंय, काय हवंय तुला? तेव्हा अवनी म्हणते, सुटका हवी आहे मला. अवनी म्हणते, मला नाही करायचंय ग त्या रेम्या डोक्याच्या बाउन्सरशी लग्न. स्वाती म्हणते, अगं हळू बोल, ऐकेल कोणतरी. अवनी म्हणते, ऐकू देत. चीफ गेस्ट बरोबर बोलत होते. मुलींना गोडल घेताना असं गोड गोड बोलतात आणि नंतर येतात नवऱ्यांना घेऊन. ती पुढे म्हणते, माझ्यासोबत पण असंच झालंय ना. मला पण मी पण गोल्ड मेडल मिळवलं ते लग्न करण्यासाठी का? मला पण माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत यार. तेवढ्यात तिची वहिनी म्हणते, अगं समजतंय मला, पण अवनी म्हणते, अगं मग वळत का नाही कोणाला? तुम्हाला माझं लग्नच लावून द्यायचं होतं तर मला शिकवलंत का एवढं? स्वाती म्हणते, अगं तू मला कशाला कन्सिडर करतेस? मी असते का कोणत्या डिसिजनमध्ये? मग अवनी सॉरी म्हणते आणि म्हणते, तुला कळतोय ना गं वहिनी माझा त्रास? तू आहेस ना माझ्यासोबत? तेव्हा तिची वहिनी म्हणते, हो. मग ती म्हणते, मग समजाव ना तू बाबांना. ती स्वाती म्हणते, मी समजावू बाबांना? त्यांना मी कसं बोलणार? नाही नाही, घाबरा, सगळे बाबांना घाबरा, असे अवनी म्हणते. आणि मग पुढे ती विचार करते आणि म्हणते, अगं वहिनी, तू तू दादाला समजावशील ना? अवनी म्हणते, तू दादाला कन्व्हिन्स कर, बाबा ऐकतील दादाचं. तेव्हा तिची वहिनी हसते आणि म्हणते, हां, तुला खरंच वाटतंय का बाबा ऐकतील महेशचं? अवनी म्हणते, अगं वहिनी, तू निगेटिव्ह नको बोलू, तू पॉझिटिव्ह राहा. स्वातीला म्हणते, तू तुझं वुमन्स कार्ड वापर. स्वाती म्हणते, हं? म्हणजे अगं, तू ना दादाला इमोशनली ब्लॅकमेल कर आणि सांग त्याला, महेश, तू ना जर हे लग्न लावून दिलंस ना तर अवनीचं वाटोळं होईल. ती ना आयुष्यातून उठेल आणि जर जर तू हे लग्न लावून दिलंस तर ना, तर तुझा माझा संबंध संपला. तेव्हा स्वाती म्हणते, नाही नाही, काय बोलतेस तू? नाही जमणार मला. अवनी म्हणते, नाही स्वाती, वहिनी तुला बोलावंच लागणार, कारण कारण बायकांना जमतं नवऱ्याचं मन बदलायला, बहिणीचं नाही ऐकणार ग तो. प्लीज बोल, प्लीज 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 बोलशील ना, असं म्हणते अवनी. तेवढ्यात स्वातीला महेश बोलवतो आणि मग स्वाती निघून जाते. यशोधन आणि धनराजचा सीन घेतलेला असतो. यशोधन पुढे सायकल घेऊन चालत असतो, मागे राजा येत असतो. तो सारखा पीप 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 करून हॉर्न वाजवत असतो. तेव्हा यशोधन जोरात ओरडतो आणि म्हणतो, अरे पीप पीप करू नकोस बाबा, तुला मी खपत असेल तर घाल माझ्या अंगावर गाडी आणि संपव माझं एकदाचं जीवन. राजा गाडी साईडला घेतो आणि यशोधन पाहतो तर काय, तर तो राजा असतो. मग तो म्हणतो, राजा तू? राजा म्हणतो, अरे बापरे, बर्फ पण गरम होत असतोय म्हणायचं. मग यशोधन म्हणतो, अरे केवढ्यानं हॉर्न वाजवत होतास तू? मग राजा म्हणतो, सॉरी सॉरी, माफ करा गुप्तेदार साहेब, असं म्हणून यशोधन पुढे जात असतो. धनराज असं म्हणतो आणि मग यशोधन म्हणतो, चेन पडलेल्या सायकलीचा गुप्तेदार असतो का असा? यशोधन जात असतो तेव्हा धनराज त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे कुठे जातोय, इकडे ये. आणि मग त्याला पाणी देतो पिण्यासाठी. धनराज म्हणतो, सुला त्याचा निषेध आहे. तुझं आणि नमीचं चांगलं चालू होतं, तेवढ्यात ती मध्ये आली. तेव्हा यशोधन म्हणतो, अरे ती काय मध्ये नाही आली, आमचं काय, तिची पोरगी आहे ती. धनराज म्हणतो, मग तुझी कोण आहे? तेव्हा यशोधन म्हणतो, अरे काही काय बोलून राहिला रे तू? म्हणतो, गुलुगुलू करायचं होतं तर असं रस्त्यात करतात का? मग यशोधन म्हणतो, अरे आम्ही गुलुगुलू करत नव्हतो, जस्ट असं जात होतो, ती रस्त्यात भेटली म्हणून मग बोललो. मग धनराज म्हणतो, काय बोलला? यशोधन थोडं अडकतच म्हणतो, ती ती पो विचारून राहिली होती, तुम्ही का पोरगी पाहण्याच्या कार्यक्रमाचं काय झालं बाबा? म्हणतो, दादा तुला कळत नाहीये की नक्की खरंच होऊन घ्यायचं नाहीये? दादा तुला नक्कीच नमीबद्दल खरंच काही वाटत नाहीये? तुला खरंच नमीबद्दल काय वाटत असेल तर सांग, मी लग्न लावून देईन. त्यात त्याचं काय करायचं ते बघून देऊ. इथेच हा सीन कट करून नमीचा आणि तिच्या आईचा सीन घेतलेला आहे. नमीच्या मागे तिची आई तिला मारण्यासाठी येत असते. नमी म्हणते, आई थांब थांब थांब. मध्ये सोफ्यावर दत्ता काका बसलेले असतात, त्यांच्या गोल गोल नमी पुढे पळत असते, त्याच्या मागे मागे तिची आई तिला मारण्यासाठी धावत असते. ती म्हणते, जन्माचा शत्रू आहे तो मामाने त्याच्या पोराबरोबर. आणि ती दत्ताला म्हणते, दत्ता दत्ता फोन ठेव, अगोदर फोन ठेव. दत्ता काका म्हणतात, काय काय झालं काय? तेव्हा तिची आई म्हणते, हिची मती गुंग झाली, त्या यशाला भेटायला जाते, तसं नमीला मारायला जाते. तेव्हा दत्ता काका म्हणतात, अगं थांब 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 जरा तू, एवढी मोठी पोरगी झाली आणि तिला तू मारायला लागली, अगं थांब थांब ना जरा तू. तेव्हा तिची आई म्हणते, एवढी मोठी झाली म्हणूनच त्यांनी टेन्शन आलं ना.
एकतर आपल्याला इथं चांगली स्थळं येत नाहीत आणि ही त्या धुंडीच्या पोरगाबरोबर तिथे यशाबरोबर बोलत उभी राहिली गुलूगुलू. असं जर कोणी पाहिलं तर हिचं लग्न कसं होईल? तेव्हा नमी म्हणते, "नाही होऊ दे माझं लग्न. न होऊ दे, मला काय?" पुढे सुलोत्ता म्हणते, एकतर हिचा बाप हिच्या लग्नासाठी अखतामध्ये राबतोय, पै जमा करतोय आणि ही अशी बोलती मला? दत्ता काका म्हणतात, "अगं नमी, जर आई-बाबाचा विचार करावा." तेव्हा नमी म्हणते, "आता हिनंच धुंडी मामाच्या घराशेजारी घर घेतलंय. मग त्याचा पोरगा समोर दिसला तर बोलायचं नाही का?" मग तिची आई म्हणते, "नाहीच बोलायचं. सक्का मामा पक्का वैरी आहे आपला." तेव्हा नमी म्हणते, आमचा नाही तुझाच आहे फक्त." चुलत त्या परत नमीला मारायला लागतात. तेव्हा दत्ता काका थांबवतात आणि म्हणतात, "काय गं थांब, मारू नकोस तिला." आणि नमीला स्वयंपाकघरात पाठवतात. तेव्हावर इकडे दत्ता काकाला सुलू आत्याच्या नवऱ्याचाच फोन आलेला असतो. सुलू आत्या त्याच्या हातातून फोन काढून घेते आणि म्हणते, "एक डोक्याला हेडेक आहे. सतत काय फोन करून राहिले व तुम्ही?" तिकडून तिचा नमीचा बाबा म्हणतो, "असं काय करते? मला तुमची आठवण येते म्हणून करतो ना फोन तुम्हाला." सुलू आत्या म्हणते, "ज्या कामासाठी गेलात ते काम करा अगोदर व्यवस्थित." तिचे बाबा म्हणतात, "होय तेच तर करतोय ना. बरं ऐक ना सुलले, मी थोड्या दिवसांसाठी तिकडे यायचं ना म्हणतोय ना." तर सुलक्षणा आत्या म्हणतात, असं? 20 तोळं सोनं जमवलं का?" तेव्हा तिचे बाबा म्हणतात, "नाही." मग म्हणतात, सुलत्या म्हणते, "मग 5-10 लाख रुपये तरी कमवले असतील ना?" मग तिचे बाबा म्हणतात, "नाही." मग सुलत्या म्हणते, "मग कोणत्या तोंडाने येता इकडं?" त्या म्हणते, "नमीच्या लग्नाची जुळणा केल्याशिवाय यायचं नाही तुम्ही इकडं. ठेवा फोन, लक्षात ठेवा." त्या काका म्हणतात, "एकदम परफेक्ट कार्यक्रम केलास बघ सुले तू." सुलत्या म्हणते, "डोक्याला हेडाक आहे दुसरं काय?" यशोधन आणि धनराजचा सीन घेतलेला आहे. धनराज यशोधन आणि नमीचं लग्न लावून देण्याबद्दल बोलत असतो. तेव्हा यशोधन म्हणतो, "सुलू आत्या आहे ती शापाची थप्पी लावेल आपल्याकडे. हा विषय नको आपल्याला. आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार आहे की नाही काहीच कळून राहिलं." तेव्हा धनराज म्हणतो, "मिळणार. कन्फर्म मिळणार. आपण होप सोडायची नाही रे." होप म्हणजे तेव्हा यशोधन म्हणतो, "लई मोलाची लई तोफ चीज आहे." आणि ते दोघे हसायला लागतात. यशोधन म्हणतात, "एवढी पोतं भरून होप कुठून येते रे तुझ्याकडं?" मग धनराज आकाशाकडे बोट करून म्हणतो, "तिथून येते. आपली आई देते मला होप." आणि मग ते दोघेही तिकडे आकाशाकडे बघायला लागते. धनराज म्हणतो, "आपली आई वरून बघत असेल ना रे? वरून बघत असेलच. त्यामुळे कुठलाही शाप आडवा येणार नाही आपल्याला." हे थोडे इमोशनल झालेले असतात. धनराज म्हणतो, "पॉवरच नाही रे, आत्याच्या शापात एवढी पॉवरच नाही. आपली आई आहे आपल्याबरोबर." धनराज आकाशाकडे पाहत म्हणतो, "आहेच ना गं आई." आणि फार इमोशनल होऊन तो रडायला लागतो. आणि डोळे पुसून म्हणतो, "आई आहे, देवी आई आहे." धनराज डोळे पुसून म्हणतो, "दादा, आपल्या घरी बाई येणार, येणार. तुला कशी पोरगी पाहिजे? तू फक्त सांग. तुला नमीसारखी पोरगी पाहिजे का?" यशोधन, "मला ऐकायचं नाहीये," असं म्हणून निघून जातो. पण धनराज म्हणतो, "मला कशी पाहिजे हे तर ऐक." मग पुढे अवनीचा सीन घेतलेला आहे. अवनी तिच्या गॅलरीमध्ये उभारलेली असते. अवनीचे बाबा तिला शोधत अवनी, अवनी असे करत येत असतात. तेव्हा तिला अवनी गॅलरीत उभारलेली दिसतात आणि ते म्हणतात, "ए छकुली, इथं काय करतीयेस?" मी म्हणते, "छकुली?" छकुलीचे बाबा तिचं काही ऐकत नाहीत ना. काही न खाता पिता गॅलरीमध्ये उभी असते. इथे खूप छान वडिलांचा आणि मुलगीचा सीन दाखवलेला आहे. अवनीचे बाबा पुढे म्हणतात, "काय झालंय? कसला एवढा विचार करतेस? जेवली पण नाहीस आज तू? कसलं एवढं टेन्शन घेतलंयस?" तेवढा अवनी म्हणते, "बाबा, मी तुम्हाला ओझं झालीये का?" तिचे बाबा पुढे म्हणतात, "ए अवनी." तेव्हा अवनी म्हणते, "मी नको झालीये तुम्हाला." तिचे बाबा म्हणतात, "तू आणि ओझं? तू तर माझा जीव की प्राण आहेस." म्हणते, "मी तुमचा प्राण आहे ना, मग स्वतःचा प्राण असं कोणी कॅनडाला सोडून देतं का?" अवनीचे बाबा म्हणतात, "अगं अवनी, ते तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात." ते म्हणतात, "प्रत्येक बापाला आपल्या मुलीला कधी ना कधी सासरी पाठवावंच लागतं." अवनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तिचे बाबा पुढे म्हणतात, "कितीही इच्छा असली तरी मुलीला आयुष्यभर जवळ नाही ना ठेवता येत. प्रेम आणि कर्तव्य अशा 2 पातळ्यांवर जबाबदारी पार पाडावी लागते बाळा. लहानपणापासून तू जे मागितलं ते तुला दिलं. तुझे लाड केले. तुझा एकही शब्द खाली पडू दिला नाही अवनी." अवनी वडिलांकडे पाहत असते. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, "हे झालं वडिलांचं प्रेम." पुढे म्हणतात, "आणि योग्य वयामध्ये चांगला मुलगा बघून, योग्य स्थळ बघून तिचं लग्न लावून देणं हे झालं कर्तव्य. जगातल्या कुठल्याही बापाला या कर्तव्यापासून सुटका नाहीये." मग मी त्याला अपवाद कसा असेन? पुढे अवनी म्हणते, बाबा मी लग्नाला नाही म्हणत नाहीये. मला ना थोडा वेळ हवाय. मी ना आता लग्नाला तयार नाहीये." तिचे वडील म्हणतात, "मग तयार कर स्वतःला. तुला लग्नाला उभं राहावंच लागेल." हं. हे मी समजू शकतो की अचानक हे समोर आल्यामुळे तू गोंधळली असशील, भांबावली असशील. मग बोल ना तू तुझ्या आईशी. ती या सगळ्यातून गेलेली आहे.
ठीक आहे, तिच्याशी बोलता येत नसेल तर तू स्वातीशी बोल, ती तर तुझ्या वयाशीच आहे ना, ती पण लग्न करून आली ना आपल्या घरी. बोल तिच्याशी, समजून घे, पण हे तुला करावंच लागेल बाळा. कोणी पुढे म्हणते, बाबा नाही पटत आहे मला, मी गोल्ड मेडल मिळवलंय, गोल्ड मेडल. ते काय फक्त गोल्ड मेडल मिळवलं लग्न करण्यासाठी मिळवलंय का? बाबा मलाही माझी काही स्वप्न आहेत, मला काहीतरी करायचं आहे, मला माझ्या स्वप्नातलं एक प्रोजेक्ट तयार करायचं आहे, मला माझं छानसं घर तयार करायचं आहे. बाबा मला आता लग्न नाही करायचं आहे हो. अवनीचे वडील मनातच विचार करायला लागतात, तुझ्यासाठी बाबाचा शब्द फायनल असायचा अवनी. मग आता काय चाललंय? तुझं कोणावर प्रेम आहे म्हणून तू नको म्हणतेस का? अवनीच्या वडिलांना वाटत असतं की अवनीच्या मनामध्ये दुसरं कोणीतरी आहे, म्हणून ते तिच्या जवळ येऊन बसतात आणि म्हणतात, फक्त याच कारणासाठी तू नाही म्हणतेस का? अवनी तिच्या वडिलांना समजवते, बाबा बाबा हे माझं स्वप्न आहे, प्रोजेक्ट. तिचे वडील म्हणतात, हे स्वप्न तू तुझ्या लग्नानंतरही पूर्ण करू शकतेस. आणि सोबत त्याच्या मर्जीनं तेवढ्यात तिची आई तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय बा आपल्या किंचं? तेवढ्यात अवनी म्हणते आईला, आई आमचं फार महत्वाचं बोलणं सुरू आहे, तू तर माझ्या बाजूने बोलणारच नाहीयेस, तू निघून जा बरं इथून. तेव्हा तिचे वडील तिला ओरडतात, अवनी आईला असं बोलतात, सॉरी म्हण. तेव्हा अवनी सॉरी म्हणते. तिची आई म्हणते, तू मला काही बोल, म्हणून तुझं लग्न टळणार नाहीये. मी म्हणते, आई तू असं का बोलतेस? तेव्हा तिची आई म्हणते, बाळा हे तुझ्या भल्यासाठीच तर चाललंय ना. म्हणते, बाबा ते काहीही असो, पण मला तुम्हाला सोडून जायचं नाहीये, असं म्हणून ती तिच्या बाबांच्या हाताला धरून मिठी मारते. तिचे वडील म्हणतात, अगं ये अवनी, ऐक ऐक माझं बरं. परत अवनीला गोड बोलून समजावत असतात, तू लहानपणापासून तू जे मागितलंस ते तुला दिलं, सगळे हट्ट पुरवले. कधीतरी मी तुला कुठल्या गोष्टीला नाही म्हटलंय? तुझ्या मनासारखं तुला जगायला दिलं. तुझा प्रत्येक शब्द मी झेलला, तो कधी खाली पडू दिला नाही. आज तुझी पाळी आहे. आज मी कोणाला तरी शब्द दिलाय, त्या बाबाचा शब्द तू खाली पडू देणार? अवनीची आई म्हणते, अहो तुमची लेक तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, असे म्हणून जे बाबा खुश होतात आणि म्हणतात, तिच्या गालावरून हात फिरवतात आणि म्हणतात, चल काही नाही, सगळं ठीक होईल. तिचे बाबा म्हणतात, चला बाकीच्या गप्पा आता जेवणाच्या टेबलवर मारू, उद्या खरेदीला जायचंय ना. अवनी म्हणते, खरेदीला? तेव्हा तिची आई म्हणते, लग्नाची खरेदी नको का करायला? अवनी म्हणते, काय? तिची आई म्हणते, अगं मग मुहूर्त सुद्धा ठरलाय, मग खरेदी नको का करायला? अवनी रडत म्हणते, मुहूर्त ठरलाय? तेव्हा तिचे वडील म्हणते, थांब थांब मी सांगतो तिला. ते काय आहे, विभानला लवकर कॅनडाला जायचंय, त्याची गडबड आहे ना, त्यासाठी आपण लवकरचा मुहूर्त काढलाय. वडील म्हणतात, आता फार विचार करत बसू नको, चला सगळं नीट होईल. आणि ते निघून जातात. मी शॉक होते आणि रडायला लागते आणि म्हणते, अरे मला नाही करायचं त्या भाऊशाशी लग्न, पोरगा तरी बरा निवडायचा ना. कसं सांगू यांना आता? इथेच हा भाग संपवलेला आहे. पुढील भागामध्ये दाखवलेले आहे की विवान आणि धनराजच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि ते भांडत असतात.